पाटोदा आगारात दिनांक 14 एप्रिल मंगळवार रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्त जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली। यानिमित्त आगारातील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना आपले कौशल्य सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी सामाजिक विचार, समता आणि शिक्षणाचे महत्त्व यावर प्रभावी मते मांडत उपस्थितांची दाद मिळवली। स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले। कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी पाटोदा आगारात प्रवाशांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींचा मुद्दा उपस्थित केला। यावर आगार प्रमुख संतोष डोके यांनी सर्व तक्रारी ऐकून घेत समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले। तसेच आगारातील काही अडचणी नगर पंचायत मार्फत सोडविण्याची विनंती करण्यात आली। यावर नगराध्यक्ष राजू जाधव यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अडचणी तात्काळ सोडविण्यात येतील असे आश्वासन दिले। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आगार प्रमुख संतोष डोके यांनी भूषविले, तर प्रमुख उपस्थिती नगर अध्यक्ष राजू जाधव, ज्येष्ठ नेते गुलाबभाऊ घुमरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला, नगरसेवक श्रीहरी गीते पाटील, सभापती किशोर अडागळे, दत्ताभाऊ साठे, प्राध्यापक प्रदीप माजनरे सर, संदीप जावळे सर, जितेंद्र भोसले, पत्रकार हमीद खान पठाण, पत्रकार जावेद शेख आदी मान्यवरांची होती। कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रकाश तांबे यांनी तर आभार प्रदर्शन सतीश सोनवणे यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन गायकवाड, रणजित राऊत, सोनवणे, आगारातील चालक वाहक व इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। बसवलं आणि ते ठिकाणी शिफ्ट करून त्या सगळ्याच प्रवाशांची तसंच सर्व कर्मचाऱ्यांची पिण्याची पाण्याची चांगली सोय होईल, तसंच त्यांनी त्यांच्या माध्यमातून म्हणजे तालुक्यामध्ये अतिशय चांगला पाटोद्याचं होऊ लागले। आता काही दिवसानंतर इथं 2 दिवस नाही सगळं बस स्टँड होणार आहे, गाड्या होणार आहे आणि ते तुम्ही म्हटलं तर नाममात्र भारत काही सूचना दिल्या त्याच्याबाबत आपण वरिष्ठ पातळीवर चर्चा करून पाठपुरावा करून ते कसं नियमात बसवता येईल यासाठी सुद्धा निश्चित प्रयत्न करू। तरी आता हे जे 2 महिने आहेत एप्रिल मे आणि 15 जूनपर्यंत 2-2.5 महिन्याचा आम्हाला पाण्याची खूप अडचण निर्माण होते। आम्ही आज बस पुण्यासाठी विकत पाणी खूप मोठी अडचण आम्हाला भेडसावते। तसं आमच्या तांब्या साहेबांनी जसं सांगितलं की एक मोठं कनेक्शन आम्हाला जर दिलं तर आम्ही आमच्या पद्धतीने काय करता येईल आणि असं काहीतरी करू जे स्वच्छता बस स्टँडवर किंवा त्या ह्याच्या आज जे बस स्टँडवर विसरून चालण्यासाठी आम्हाला पाणी विकत घ्यावं लागतंय, धुण्यासाठी जे पाणी विकत घ्यावं लागतंय ते त्याची गरज पडणार नाही व स्वच्छता म्हणजे आणि त्यांनी त्याचा पाठपुरावा करून आम्हाला तेवढं त्यांना कनेक्शन द्यावं अशी मी आगाराच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने विनंती करतो आणि ते करतील याची आम्हाला खात्री सुद्धा आहे। आज वेळात वेळ काढून जे विविध क्षेत्रातील मान्यवर नगराध्यक्ष साहेब त्यांची सर्व सहकारी टीम या कार्यक्रमात उपस्थित राहिली व या कार्यक्रमाची शोभा वाढवली। तसंच आमच्या आयोजकांनी सुद्धा उत्कृष्ट असं कार्यक्रमाचं नियोजन केलं। असं सर्वांचं धन्यवाद देतो, आल्याबद्दल सर्वांचा आभार मानतो व माझे 2 शब्द संपवतो। डेपो मॅनेजर आणि आपल्या डेपोनी पाटोदा नगरपंचायत आणि आमदार सुरेश अण्णा यांच्याकडे एक विनंती केली आहे। त्या विनंती या ठिकाणाहून लांजेश्वर यांची एक पाईपलाईन चाललेली आहे, या ठिकाणाहून काम चालू असताना तुम्हाला 2 कनेक्शन, परंतु तुमचा PTR एक आम्हाला द्या किंवा 712 असेल तर 712 द्या त्या आणि एक पत्र द्या। आम्ही तुम्हाला इकडल्या साईडने असू किंवा खालच्या बँकेच्या साईडने असू दोन्ही घेऊन ही 2 कनेक्शन तुम्हाला या ठिकाणी देऊ अशी मी ग्वाही देतो। परंतु लांजेश्वरचे जे काम चालू आहे ते 1 महिना 15 दिवस लागेल। आता माऊलीनगर मधला पॅच संपला की ह्या पॅटर्नचं का पॅच चालू आहे, कारण की ते कनेक्शन ह्याच्याप्रमाणे म्हणजे मीटर प्रमाणे आहे आणि नक्की देऊ। पाटोदा आगारामध्ये आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्त जयंती साजरी करत आहोत। त्या निमित्तानं आमच्या विनंतीला मान देऊन
पाटोदा नगरपंचायतचे प्रथम नागरिक तथा नगराध्यक्ष राजूभैया जाधव, दत्ताभाऊ साठे, गीते बापू, तसेच आमच्या गावचे प्रथम नागरिक, माजी प्रथम नागरिक आणि माजी पंचायत समिती सदस्य गुलाबभाऊ घुमरे, मांजरे सर, या आगाराचे या कार्यक्रमाचे अध्यक्ष, तसेच या आगाराचे आगार प्रमुख माननीय श्री डोके साहेब, तसेच नगरपंचायतचे सभापती किशोरभाऊ आडागळे, तसेच आमच्या गावचे इंजिनियर धीरज पवार साहेब, रमेशभाऊ वारभुवन, तसेच प्रमोदजी घुमरे, जावळे सर, तसेच मीडिया प्रमुख जावेद भाई, लोकमित्र संपादक हमीद भाई पठाण, या सर्वांचे जितेंद्रजी भोसले साहेब यांचे देखील या कार्यक्रमाला उपस्थिती लाभलेली आहे. तसेच या डेपोतील आजी माजी रिटायर तसेच प्रवासी बांधव हे सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यानिमित्ताने तसेच आमच्या या कर्मचाऱ्यांच्या पाल्य यांनी या कार्यक्रमाला वक्तृत्व देऊन कार्यक्रमाची उत्तम प्रकारे अशी शोभा वाढवली. त्या निमित्ताने जयंती आयोजक तसेच या पाटोदा आगाराच्या कर्मचाऱ्याच्या वतीने मी सर्वांचे मनशः शतशः कोटी कोटी धन्यवाद देतो आणि कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांच्या वतीने कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. नमस्कार. JS न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका.